नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या राष्ट्र नोकरी मराठी चॅनलवर। आज आपण तलाठी भरती प्रश्नपत्रिका 2026 पाहणार आहोत। त्यामध्ये आपण सामान्य ज्ञान चाचणी म्हणजेच आयोगाने यापूर्वी विचारलेले महत्त्वाचे प्रश्न आणि आयोग यापुढे विचारणारे संभाव्य प्रश्न अशा प्रकारचे आपण या व्हिडिओमध्ये सर्व प्रश्न कव्हर करणार आहोत। तरी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा होणार आहे आणि शेवटपर्यंत बघत राहा। जर का चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका आणि प्रत्येक प्रश्नाचे उत्तर हे कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा। चला तर सुरू करूया। पहिला प्रश्न क्रमांक 1, भारतातील पहिली रेल्वे सुरू करण्यासाठी खालीलपैकी कोण आघाडीवर होते? बघा आपल्याला नेमकं काय विचारलं आहे, कोण आघाडीवर होते म्हणजे पहिली रेल्वे सुरू करण्यासाठी कोणी कार्य केले आहे? ऑप्शन ए भाऊ महाजन, ऑप्शन बी भाऊ दाजीलाल, ऑप्शन सी दादाभाई नौरोजी, ऑप्शन डी नाना शंकर सेठ। बघा विद्यार्थी मित्रांनो, कुठल्याही प्रकारचा प्रश्न येऊ त्याला सोडवण्यासाठी दोन प्रकारचे मेथड असते। एक म्हणजे प्रॉपर डेटा म्हणजे तुम्हाला प्रॉपर त्याबाबत माहीत असणे योग्य आन्सर, आणि दुसरं म्हणजे तर्काद्वारे। ठीक आहे, आपण दोन्ही गोष्टी पाहणार आहोत। बघा प्रॉपर डेटाच्या बेसवर आपण विचार केला तर त्याचं उत्तर होणार ते म्हणजे ऑप्शन डी म्हणजेच नाना शंकर सेठ जस्ट सेकंडमध्ये। परंतु आपल्याला जर माहीत नसेल आणि आपल्याला योग्य उत्तरापर्यंत पोहोचायचं असेल अशा वेळी आपण काय करायला पाहिजे? बघा काय विचारलं प्रश्नात, भारतातील पहिली रेल्वे। आता हे आपल्या सर्वांना माहीत असेल, भारतातील पहिली रेल्वे 16 एप्रिल 1853 रोजी चालू झाली आहे। ठीक आहे, 1853मध्ये सुरू झालेली आहे। परंतु आपल्याला इतर गोष्टी माहीत पाहिजे, ते म्हणजे लॉर्ड डलहौसी। ठीक आहे, लॉर्ड डलहौसी हे कोण होते? त्यावेळचे गव्हर्नर। ठीक आहे, आणि त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे ठिकाण। आता ठिकाण कुठे आहे तर मुंबई आणि ठाणे या दरम्यान धावलेली आहे। ठीक आहे, आणि इतर गोष्टी आणखी कोणत्या महत्त्वाच्या माहिती पाहिजे तर बघा त्या रेल्वेला 3 इंजन होते, सोबतच आपल्याला हे माहीत पाहिजे 14 डबे होते। त्यानंतर रूट म्हणजे तिचा रेंज किती होता तर 34 किलोमीटर। ठीक आहे, 34 किलोमीटर। याद्वारे आपल्याला सर्व गोष्टी महत्त्वाच्या माहीत पाहिजे। सोबत एक लक्षात ठेवा, ऑप्शनमध्ये आपल्याला दिलेलं आहे नाना शंकर सेठ। एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आधुनिक मुंबईचे शिल्पकार म्हणून आपण कोणाला ओळखतो ते म्हणजे नाना शंकर सेठ। यांची कार्य कुठे दिसते आपल्याला तर मुंबई शहरात सक्रिय दिसते। ठीक आहे, मुंबई ठिकाणी बॉम्बे त्यावेळेचा ठिकाण बॉम्बे या ठिकाणी सक्रिय होते। त्यानंतर आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे फिरोजशाह मेहता। ठीक आहे, फिरोज मेहता यांना आपण मुंबईचा सीए म्हणून ओळखलं जातो। ठीक आहे, या प्रकारची आपल्याला ह्या गोष्टी माहीत पाहिजे। त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 2, युगांतर हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? ठीक आहे, आता बघा आपल्याला काय विचारलं युगांतर हे वृत्तपत्राबाबत। ठीक आहे, आता ऑप्शन काय दिला आहे, बिपिनचंद्र पाल, अरविंद घोष, त्यानंतर देवेंद्रनाथ टागोर, वरीलपैकी नाही। आता जेव्हा तुम्हाला वरीलपैकी नाही अशा प्रकारचा ऑप्शन दिला जातो तेव्हा तुम्ही लक्षात घ्या हा प्रश्न फक्त आणि फक्त डेटा बेसवरच होतो। हा अदरवाईज जो सेकंड ऑप्शन आहे म्हणजे तर्काद्वारे होऊ शकत नाही। ठीक आहे, अशा प्रकारची याची सिम्बॉल असते। ठीक आहे, जेव्हा तुम्ही आयोगाला समजून घेसाल तेव्हा तुमच्या लक्षात येणार की नेमकं प्रश्न कोणते हाताळावे आणि कोणते नाही। बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार ते म्हणजे ऑप्शन बी अरविंद घोष। आता बघा या युगांतर हे वृत्तपत्र केव्हा सुरू झाले तर ते म्हणजे 1906 मध्ये, आणि ठिकाण आपल्याला विचारलं ते कोलकाता पश्चिम बंगाल। ठीक आहे, अरविंद घोष यांनी। त्यानंतर आपल्याला दिलं आहे बिपिनचंद्र पाल ऑप्शनमध्ये, तर यांनी 1905 मध्ये एक वृत्तपत्र सुरू केलेले आहे। हे देखील महत्त्वाचे आहे, आणि त्या वृत्तपत्राचे संपादक हे नंतर म्हणजे 1907 मध्ये कोण झाले होते? अरविंद घोष। हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे। सोबतच लक्षात घ्या 1905 मध्ये बिपिनचंद्र पाल यांचं वृत्तपत्र आपल्याला विचारू शकते ते म्हणजे वंदे मातरम हे वृत्तपत्र महत्त्वाचे आहे, आणि 1906-07 मध्ये अरविंद घोष हे त्या पुढे चालून त्यांचे संपादक बनले होते। हे देखील महत्त्वाचं आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 3, यंग इंडिया या नावाने खालीलपैकी कोणी निबंध लिहिले? बघा जेव्हाही तुम्ही अशा प्रकारचे प्रश्न वाचता आयोग तुम्हाला ट्रॅप करायचा प्रयत्न करतो। इथं काय विचारलं आपल्याला? निबंध। अनेक विद्यार्थी फक्त यंग इंडिया वाचून घेते आणि मग ते महात्मा गांधी क्लिक करते। का बरं? तर बघा याची पार्श्वभूमी नेमकं काय आहे, आपल्याला विचारला निबंध तर आपल्याला ऑप्शन काय दिला आहे? महात्मा गांधी फर्स्ट। का बरं दिला? हा ट्रॅप आहे, कारण की अनेक विद्यार्थ्यांना माहीत असेल 1919 मध्ये एक वृत्तपत्र सुरू केले ते म्हणजे यंग इंडिया नावाचे। ठीक आहे, आणि कोणी सुरू केले? महात्मा गांधी यांनी। कुठे? अहमदाबाद म्हणजेच गुजरात, आणि भाषा कोणती होती तर इंग्रजी गुजराती या प्रकारे। ठीक आहे, परंतु यंग इंडिया नावाने निबंध कोणी लिहिला हे महत्त्वाचं आहे। ठीक आहे, तर त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार ते म्हणजे ऑप्शन डी लाला लजपतराय यांनी 1916 मध्ये यंग इंडिया नावाचे निबंध लिहिले आहे। प्रश्न क्रमांक 4, महात्मा गांधी यांनी अहमदाबाद येथील मिल कामगार सत्याग्रहात त्यांना कोणी मदत केली? बघा त्यांना जो सत्याग्रह आहे कुठचा? अहमदाबाद या सत्याग्रहामध्ये कोणी मदत केली अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे।
ऑप्शन बघा, पंडित नेहरू, सरोजिनी नायडू, अवंतिकाबाई गोखले आणि अनुसया साराभाई. आता बघा हा प्रकरण नेमकं काय होतं. 1918मध्ये जे अहमदाबाद येथील गिरणी कामगार आहे त्यांनी एक सत्याग्रह केला होता आणि त्या सत्याग्रहाचे नेतृत्व म्हणजे महात्मा गांधी यांनी केले होते. प्रकरण काय होतं, जेव्हा प्लेग आणि इतर प्रकारची महामारी पसरली होती त्यावेळेस गिरणी मालकांनी कामगारांना माहिती आहे का बोनस वाढवून दिले होते, ठीक आहे, त्या काळी. परंतु नंतर मग ते बंद करून दिले होते. नंतर कामगारांनी पुन्हा 50% बोनस वाढण्याची मागणी केली होती आणि गिरणी कामगार मालकांनी ते 20% मान्य केले होते. परंतु यामध्ये जो सत्याग्रह झाला होता त्यानंतर जो रिझल्ट निघाला तो म्हणजे 35% बोनस वाढून मिळालं होतं. हे सत्याग्रहाचं यश होते, ठीक आहे. आणि यामध्ये आपल्याला विचारलं आहे का नेमकं कोऑपरेटिव्ह कोण केलं आहे महात्मा गांधी यांना, तर ऑप्शन डी अनुसया साराभाई हे गिरणी कामगार मालक यांची बहीण होती, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 5. ॲनी बेझंट यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षपद कोणत्या वर्षी भूषवले. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. बघा ॲनी बेझंट हे नाव जर तुम्ही लक्षात घेतलं तर आपल्याला लक्षात येणार भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या, ठीक आहे. परंतु पहिल्या भारतीय महिला नाही, ठीक आहे. भारतीय जिथे शब्द आला तेव्हा हे ऑप्शन कट होणार, ठीक आहे. या प्रकारे तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर वर्ष कोणतं आहे बघा, 1911, 1916, 1917 आणि 1925, ठीक आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर म्हणजे ऑप्शन सी 1917. बघा नेमकं काय झालं होतं, 1916मध्ये यांनी लोकमान्य टिळक आणि ॲनी बेझंट यांनी माहिती आहे का होम रूल लीग स्थापन केलं होतं, ठीक आहे. त्यानंतर यांना जो प्रतिसाद मिळाला होता त्यांच्या संदर्भात यांना खूप सारी प्रसिद्धी मिळाली होती. त्यानंतर यांना 1917मध्ये कलकत्ता येथे अधिवेशन जे भरले होते त्यांचे अध्यक्षपद मिळाले होते, ठीक आहे. आणि 1925 जे वर्ष दिलं आपल्याला हे सरोजिनी नायडू यांचे आहे, ठीक आहे. सरोजिनी नायडू ह्या भारतातील पहिल्या महिला आहे, भारतातील म्हटलं फक्त भारतातील पहिल्या महिला अध्यक्ष आहे राष्ट्रीय काँग्रेसच्या. परंतु ॲनी बेझंट ह्या भारतातील पहिल्या महिला आहे, भारतीय नाही पण महिला फक्त, ठीक आहे, फर्स्ट वुमेन. या प्रकारे पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 6. व्हॉइस ऑफ इंडिया हे वृत्तपत्र कोणी सुरू केले. आता बघा ऑप्शन काय, ॲनी बेझंट, लोकमान्य टिळक, भाऊ महाजन आणि दादाभाई नौरोजी. या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार ते म्हणजे दादाभाई नौरोजी. आणि सुरू केव्हा केले तर बघा 1883मध्ये. त्याचप्रकारे आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे 1851मध्ये यांनीच रास्तगोपतार नावाचे एक वृत्तपत्र सुरू केलं आहे, कोणी, दादाभाई नौरोजींनी. हे देखील माहिती कलेक्ट करून ठेवा. पुढचा प्रश्न क्रमांक 7. जिल्हा न्यायाधीशाची नेमणूक कोणाद्वारे केली जाते. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. बघा जिल्हा जे न्यायाधीश असतात त्यांची नेमणूक कोणाद्वारे केली जाते. ऑप्शन दिला आहे आपल्याला, राष्ट्रपती, राज्यपाल, सरन्यायाधीश आणि मुख्यमंत्री. तर योग्य उत्तर होणार ते म्हणजे राज्यपाल. बघा कलम 233नुसार जिल्हाधीशांची नेमणूक कोण करते तर ते करतात राज्यपाल. परंतु महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणाच्या सल्ल्याने, तर हायकोर्टाच्या सल्ल्यानेच करावं लागते, ठीक आहे. हे देखील महत्त्वाचं आहे. पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 8. चांभार लेणी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे. आता बघा चांभार लेणी संदर्भात आपल्याला प्रश्न केलेला आहे. तर ऑप्शन आहे नाशिक, पुणे, संभाजीनगर आणि पालघर. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए म्हणजेच नाशिक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पुढचा प्रश्न घेऊया, प्रश्न क्रमांक 9. खालीलपैकी कोणती तापी नदीची उपनदी नाही आहे. आता काय विचारलं नेमकं, उपनदी नाही आहे, ठीक आहे. ऑप्शन दिला आपल्याला गोमती, बुराई, पूर्णा आणि वैतरणा. आता एक लक्षात घ्या, ऑप्शन वाचत असताना जेव्हा आपण पेपरमध्ये बसतो तेव्हा आपल्याला आपला सेन्स ऑफ ह्युमर हा जागी ठेवावा लागतो, तेव्हाच आपण करेक्ट उत्तर निवडू शकतो. बघा वैतरणा, आपल्याला माहिती आहे वैतरणा ही नदी कोकणातली आहे, ठीक आहे. वैतरणा ही नदी कोकणातली आहे, तर हे ऑप्शन असूच नाही शकत, ठीक आहे. तर ऑप्शन डी, ठीक आहे. बाकी इतर सर्व नदी हे उपनद्या आहे, ठीक आहे. आणि महत्त्वाचा म्हणजे 10वा प्रश्न, कलम 330नुसार अनुसूचित जाती आणि जमाती आरक्षणासाठी आहे. बघा कलम 330मध्ये आरक्षण दिलं आहे, पण कशा संदर्भात आहे हे विचारलं आपल्याला. ऑप्शन ए विधानसभा, ऑप्शन बी विधान परिषद, ऑप्शन सी लोकसभा आणि ऑप्शन डी राज्यसभा, ठीक आहे. तर बघा सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला माहीत असेल ऑप्शन बी आणि ऑप्शन डी म्हणजेच राज्यसभा आणि विधान परिषद यांना कुठल्याच प्रकारचं आरक्षण नसते, ठीक आहे. आणि विधानसभा आणि लोकसभा यांच्यामध्ये असते. परंतु आपल्याला कलम दिले 330नुसार तर ते म्हणजे लोकसभा, ठीक आहे. कलम 330नुसार SC आणि ST यांना लोकसभेत आरक्षण आहे. त्याचप्रमाणे कलम 332नुसार विधानसभेत SC आणि ST यांना आरक्षण आहे, ठीक आहे. हे देखील महत्त्वाची गोष्ट आहे. पुढे सर्वात महत्त्वाची म्हणजे 331 आणि 333, ठीक आहे. हे दोन आरक्षण जे होते हे अँग्लो इंडियन संबंधित होते. म्हणजे 331
तुम्हाला लोकसभेत दोन अँग्लो इंडियन राष्ट्रपतीद्वारे नियुक्त केल्या जाते. 333 नुसार राज्यपालानुसार एक अँग्लो इंडियन नियुक्त केल्या जाते. परंतु 104वी घटना दुरुस्ती यानुसार 2019मध्ये झालेली आहे आणि अँग्लो इंडियन आणि यांचे आरक्षण रद्द करण्यात आलेले आहे. ठीक आहे, या प्रकारचे बघा. तर हे महत्त्वाचे प्रश्न होते. याच प्रकारे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सोबतच चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्या आणि डिस्क्रिप्शनमध्ये आपण चॅनलची लिंक दिली आहे, जाऊन तिला आवर्जून जॉईन व्हा. अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला फॉलो करा. धन्यवाद.